ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला अनघा बापट मॅडम यांचा हातभार. नंदगाव जिल्हा परिषद शाळेत मुक्त वर्ग अभ्यास संकल्पनेतून साकारला आकर्षक सभामंडप. मुंबई येथील श्रीमती अनघा बापट मॅडम यांनी किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेली भरीव मदत कौतुकास्पद ठरत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि त्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे या उद्देशाने ते गेली 3 वर्ष शाळेला भरीव मदत करत आले आहेत. यावर्षी शाळेत मुक्त वर्ग अभ्यास ही अभिनव संकल्पना राबवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. शाळेच्या मैदानातील स्टेजवर त्यांनी आकर्षक व कायमस्वरूपी सभामंडपाची निर्मिती करून दिली आहे. या सभामंडपामुळे शाळेच्या परिसराचे रूप पालटले असून विद्यार्थ्यांना अभ्यास, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर शैक्षणिक उपक्रमांसाठी हक्काची आणि सुंदर जागा उपलब्ध झाली आहे. सभामंडपात विविध प्रकारचे शैक्षणिक बॅनर्स लावण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आपल्या अध्ययन स्तरानुसार आनंदाने व आवडीने अभ्यास करता येत आहे. आकर्षक रंगरंगोटी व सुंदर रचनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी वाढली असून हा परिसर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे प्रेरणास्थान ठरत आहे. या सभामंडपाचा उपयोग केवळ अभ्यासापुरता मर्यादित राहिलेला नसून विद्यार्थी दुपारचे भोजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम व सामूहिक कार्यक्रमांसाठी देखील या जागेचा वापर करीत आहेत. त्यामुळे शाळेच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडली आहे. दूर मुंबईत राहूनही किनवट सारख्या दुर्गम भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्यासाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणाऱ्या श्रीमती अनघा बापट मॅडम यांच्या दातृत्वाचे शाळा व गावातून विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, उत्साह आणि शिक्षणाविषयीची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होत आहे. श्रीमती अनघा बापट मॅडम यांच्या या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या सहकार्यामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला निश्चितच नवी दिशा व नवे बळ मिळेल असा विश्वास शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केला आहे. आम्ही मराठी शिकतो. याच्यामुळे आम्हाला मराठी वाचता येते. नमस्कार, माझे नाव वीर. मी याच्यावरले शब्द रोज वाचतो. नमस्कार, माझे नाव प्रतिमा. मी हे शब्द रोज वाचते.